अनिकेतची बॅटिंग आपण पाहिली काळगाव संघासाठी. सामनावीरचा हकदार ठरतोय. हकदार का ठरणार नाही? प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही आणि या प्रयत्नांना यश मिळालं आहे अनिकेत याच्या. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. अगदी ओपनरचा फलंदाज आहे. सातत्यानं त्या ओपनिंगच्या पेअरमध्ये आपण त्याला पाहतो आणि आज तितकीच चांगली कामगिरी पाहायला मिळाली. भाऊ पाटील साहेब यांच्या हस्ते इथे सामनावीर दिला जातोय. यावेळेस हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न होता परंतु वाईडिश लाईन अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न आणि पहिला येतोय व्हाईट बॉल आणि श्री गणेश होतोय संघाचा. एक धाव स्कोर बोर्ड वरती लागते. हॅलो, अनिकेत आपल्याशी जोडला गेलाय. अनिकेत ज्या वेळेला आपण मैदानामध्ये उतरला होता 10 चेंडूमध्ये 45 धावांवरती खेळत होता. तो आपण शॉट खेळला, तो शॉट खेळायला आवश्यकता होती का? नाही, मी असं म्हणजे 50 वगैरे बघून मी ते शॉट मारला नव्हता. असं म्हणजे टीम साठीच खेळतो. असं काय 50 वगैरे खेळणं म्हणजे त्याच्यासाठी काय मी काय तो शॉट वगैरे मारला ना. मला जसा मारायला आला तसा मारला ऍक्च्युली आणि तो मिस टाइम झाला म्हणून आउट झालो. नाहीतर तो मिडल झाला तर बाहेरच होता. नक्कीच ते तर फिक्स होतं. तुमचे शॉट जसे मिडल होत होते तसे आउट ऑफ द पार्क दिसत होते. घरातून येताना निनाय देवीचा आशीर्वाद घेऊन आला होता का? हो नक्की. आम्ही म्हणजे काळगावीला त्या नावानेच खेळतो. निनायचा आशीर्वाद मी घेऊनच खेळतो. तर थँक्यू सो मच. तुम्हाला पुढच्या मॅच साठी शुभेच्छा. अनिकेत जोडले होते. आपल्या बॅटिंग साठी जाणले जातात आणि 50 साठी खेळू नये संघासाठी खेळलो जातो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या संघासाठी निरंतर आणि सातत्याने खेळलं पाहिजे. त्याचं एक उत्तम उदाहरण. परंतु मैदानाच्या आतमध्ये जाऊया. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो पहिल्या चेंडूवरती चौकार आला आहे आणि सुशांत ऑफ द मार्क. धावसंख्या पोहोचले 6 आकड्यावरती. श्री सर नक्कीच सुशांतने सुरुवात केली आहे. भन्नाट वेग होता. मागे आहे यष्टी रक्षक. तुझा उदयण्या डाव आणि यष्टी रक्षकाला मिळाला नाही भाव. हाताला चटका आणि चेंडू मात्र दरम्यान दान झालाय धरती मातेला. एक धाव आली आहे. 2 चेंडूंच्या खेळानंतर धाव संख्या 7 या आकड्यावरती येऊन पोहोचली आहे. चुकी झाली आहे. कॅचेस विन द मॅचेस. खास करून यष्टी रक्षकाकडून कॅच सहसा सुटत नाही परंतु यावेळी चुकी झाली आहे. आता या चुकीचं माफी मिळते का? या संधीचं सोनं केलं जातं बॅटर कडून ते पाहावं लागेल. एळवण संघासाठी सुशांत सज्ज आहे. एक चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर आणि चेंडू हवेमध्ये उडवला. व्ही शेप मध्ये फटका ठरला. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चुकीला ठरतोय फलंदाज. डोके दुखी. 1 बाउन्स झाला फरार. भेटला चौकार. चौकाराने धावसंख्या आता येते गती. धावसंख्या 3 चेंडूच्या खेळानंतर पोहोचली जाते 11 या आकड्यावरती. कुठेतरी वेग घेतला आहे. हार्बर लाईन मला वाटते आता सेंट्रल लाईन वरती आली आहे कारण की स्पीड पकडला आहे फलंदाजाच्या बॅट मधून. पोलार लेनचा चेंडू मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. बॅट सिंग अगोदर झाली. बॅटची खालची कडा वेगाने फेकी जर डायरेक्ट झाली असती तर डोके दुखी आता फलंदाजाची झाली असती. पण दरम्यान चांगल्या रीतीने बॅकअप आला आणि एका सिंगल वरती स्टॉप झाले. नक्की वॉटर एफर्ट आपण पाहायला गेला. इनफिल्डच्या आतमध्ये आडव्या बाजूने थ्रो केला होता आणि स्टंपला घासून गेला. क्रॉस थ्रो करणं एवढं सोपं नसतं परंतु क्षेत्ररक्षकाने काय एफर्ट्स दाखवले. तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर संघाला संपूर्ण एफर्ट दाखवला पाहिजे. प्रयत्न करत राहा. यश तुम्हाला नक्कीच मिळेल आणि यश तुमची वाट पाहतंय. जे सातत्याने प्रयत्न करतात त्यांना यश भेटतं आणि जे प्रयत्न सोडतात त्यांना यश देखील सोडून जातं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा थोडासा ढिसाळपणा पाहायला मिळतो यष्ट्यांच्या मागे परंतु मोठा फटका खेळवण्याचा प्रयत्न होता. दत्ता यांच्या गोलंदाजीमध्ये धार आहे. दत्ता आता थांबत नाहीयेत. दत्ता थांबत नाहीयेत तर KG45 हे देखील थांबत नाहीयेत. त्यांची बॅट स्विंग दर्जेदार आहे मात्र आतापर्यंत शांत राहिलेत. त्यांच्याकडे क्षमता आहे मोठी फटके खेळण्याची. जिद्द आहे मात्र त्या जिद्दीवरती आता ठाम आहेत. यावेळेस स्टेप आउट झाले होते. 2 पावले पुढे आले होते परंतु डॉट बॉल येतोय. शेवटच्या चेंडूवरती डॉट बॉलने होते सांगता धावसंख्या पोहोचले 12 या आकड्यावरती. KG च्या पाठीमागे एफ जोडलं पाहिजे. KGF फायर लागली पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच बॉडी लँग्वेज देखील तशी आहे आणि आपण डॅशिंग ऍटिट्यूड आहे दादांचा.
नक्कीच डॅशिंग ऍटिट्यूड आहे. दरम्यान आपण हे चषक पाहतोय. शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई अंतर्गत मोरिया 11 शिराळा वारून आयोजित कैलासची सूरज स्मृती चषक आणि हे चषक पाहण्यासाठी असलेल्या उपस्थित प्रेक्षकांचं पुनश्च एकदा मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. 2:46 झाली आहेत आणि आता मात्र दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज टीम आपण पाहतोय 11 जुगाई या संघाकडून गोलंदाजी मार्कवरती रोहन 11 मांगले संघाकडून आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती ओमकार. ओमकार कसा करेल सत्कार फलंदाजाचा, कारण की बॅट तळपले आहे. अजून एक विकेट देखील प्राप्त करण्यात यश प्राप्त झालेलं नाहीये, परंतु संघासाठी रणनीती आखावी लागेल. कारण प्रत्येक दिवस हा नवीन संधीचा असतो आणि आज संधी भेटली आहे आणि या संधीचं सोनं कसं केलं जाईल ते पाहावं लागेल. मेहनतीशिवाय कोणतं स्वप्न पूर्ण होत नाहीये. त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मेहनत करावी लागेल आणि इथे गोलंदाजाने मेहनत केली. पॉइंटचा क्षेत्ररक्षक व्यस्त असेल आणि इथे मात्र पाठीमागून आला होता, मात्र शब्बासकी दिली. पाठीमागून जर हात घातला असता तर जेल ड्रॉप होऊ शकला असता. नक्की जेल ड्रॉप झाला असता, परंतु कॅच पकडली गेली आहे. यावेळेस परतावं लागते. पहिला ब्रेक थ्रू. मी बोललो होतो ओमकार आले आहेत, कसा सत्कार करतील आणि सत्कार नाही समाचार घेतला आहे. फलंदाज बॅक टू द डग आउट. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या संघासाठी. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आणि पहिल्या विकेटची होईल सांगता. पहिले विकेट बॅक टू द डग आउट. 1.1 चेंडूचा खेळ झालाय. आपण स्पर्धा पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय, रंगतोय. आपण पाहतोय शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आणि आता मात्र गोलंदाज ओमकार अचूक टप्पा ठेवतोय. यावेळेला न्यू बॅटर आहे. न्यू बॅटरला कशा प्रकारे आमंत्रण देईल. यावेळेस वेग होता. यावेळेस पीस ऑफ डिलिव्हरी. ट्रेसर बुलेट सारखा चेंडू निघून पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. वाट गोलंदाजी, सुंदर गोलंदाजीचा एक मादक सौंदर्य आपल्याला गोलंदाजीच्या मार्फत पाहायला मिळतंय. वाह ओमकार. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. यावेळेस आप ट्रॅकर होता. चेंडू निघून चाललाय फाईन लेगच्या दिशेने. एक धाव इथे प्राप्त केली जाते. धावसंख्या पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. चला बॉल लगेच कॅरी करायचा आहे. बॅकवर्ड रिजन मध्ये बॉल गेलाय. थँक्यू. मॅच बॉल आला आहे. चला तर स्पीडअप घ्यायचा आहे मित्रांनो. ओमकार याच्या तिसऱ्या चेंडूवरती एक धाव इथे प्राप्त केली जाते. मॅच ऑन आहे. यावेळेस क्लासिकल फटका पाहायला मिळाला. कव्हर ड्राईव्ह अगदी लॉफ्ट केला होता चेंडूला. एक धाव, परंतु थोडं पम्बलिंग आणि पम्बलिंगचं रूपांतर दुसरीत होत आहे. याला बोलतात एक तरी तो एक मेरी. अगदी चित्त्याच्या चपळाईने दोघे जण धावले. क्लासिकल फटका पाहायला मिळाला. अगदी शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला श्री सर आणि हे क्लास दाखवतोय फलंदाज आपल्या बॅट मधून. 2 धावा यशस्वी पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. धावसंख्या 15 वरती पोहोचली. रोहन 11 संघाकडून अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओमकार या वेळेला बॅटला फक्त दिलीये दिशा, झालीये दुर्दशा. चेंडू पाठवलाय हवेमध्ये, उडवला, भिडवला गगनाला थेट सीमारेषा पार. करारावार षटकार. या षटकाराने आता धावसंख्या घेईल गती. फुलार लेनचा चेंडू होता. फक्त चेंडूला दिली दिशा. पूल फटका पाहिला आपण आणि हा पूल होतोय 6 धावांसाठी. गोल येतोय षटकार. नक्कीच वेळेचा आदर केला पाहिजे. पहिल्या चेंडूवरती कुठेतरी थांबवलं होतं, त्यानंतर ज्यावेळेस वेळ आली त्याची किंमत भोगावी लागली. एकदम वासुंदर चेंडू. यावेळेस स्पीड होता. कॉलिंग नव्हतं आणि डॉट बॉल येतोय. कमबॅक केला आहे ओमकारने आपल्या संघासाठी. षटकाची समज होते. 10 संख्या लागली आहेत. स्कोरबोर्ड 21 वरती 1 बाद. 2 षटकांची होईल सांगता. 2 षटकानंतर धावसंख्या 21 वरती येऊन पोहोचले. सायंकाळचं सत्र, दुपारच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं खेळपट्टी थोडीशी फलंदाजांसाठी स्लो होती, पण जसं सायंकाळचं सत्र आलंय तशी खेळपट्टी आता मात्र फलंदाजांच्या पुन्हा प्रेमात पडली. सकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टी फलंदाजांच्या सोबत होती, दुपारच्या सत्रामध्ये गोलंदाजांच्या सोबत होती. आता पुन्हा सायंकाळचं सत्र आलंय, आता पुन्हा खेळपट्टी फलंदाजांच्या सोबत आहे. केजी आता आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती असतील. केजींच्या बॅटमधून 2 चेंडू खेळलेत. संकटाला प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्याला नेहमी सज्ज राहावं लागतं. किरण गोलंदाजी मार्गवरती तिसरं षटक घेऊन येत आहेत.
संकटाला प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्याला नेहमीच सज्ज व्हावं लागतं. जेव्हा आपल्या समोर संकट उभं असेल तेवढी पाय रोवून त्याला उत्तर देण्याची क्षमता आपल्यामध्ये असावी लागते. उत्तराला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस मात्र हा क्षेत्ररक्षक बिझी ठेवतोय, सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, इनफिल्ड मध्ये तेच तर्रार क्षेत्ररक्षक हवे असतात, कारण की खूप रिझन आपल्याला ट्रॅव्हल करायचा असतो आणि मिड विकेटचा जो क्षेत्ररक्षक आहे त्याने ते काम बजावलं आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॉल तिथेच ट्रॅव्हल होत असताना यावेळेस मात्र थोडी फेकी चुकीची, परंतु यावेळेस बॅकअपने चेकअप केले आणि चेकअपने मेकअप झालाय फलंदाजाचा. फलंदाज आता मात्र बॅक टू द डग आउट. कर्णधार मात्र परतीच्या दिशेला. विकेट होईल सांगता फलंदाज होतोय बाद. न्यू बॅटरचे होईल आगमन. किरण 9 वरती बाद होतोय. 5 चेंडू मध्ये 9 धावा किरणच्या बॅटमधून आपण पाहिला. चांगल्या प्रकारे चेंडू रोखला, नॉट स्ट्राइक एंड वरती फेकी केला, त्याच्यानंतर नॉट स्ट्राइक एंड वरती बॅकअप आला आणि किरण स्ट्राइक एंड वरती धावत होता आणि यष्टी रक्षकाने किरणचं काम बरोबर केलं. चला तर मित्रांनो, स्पीडअप घ्यायचा आहे बोथ बॅट्समन. आपल्याला आता उर्वरित 9 मिनिट बाकी आहेत 20 मिनिटांमधली. त्या 9 मिनिटांमध्ये आपल्याला उर्वरित चेंडू पूर्ण करायचे आहेत. सुहास मैदानाच्या आतमध्ये उतरला गेलाय. टीम आपण पाहतोय येळवण धुगा या संघाकडून सुहास टाकी एंड वरती. आता कशा प्रकारे खेळ असेल, कशा प्रकारे आता अडचण निर्माण झाली आहे आणि या अडचणीमध्ये आता आपण पाहतोय संघाची धावसंख्या थोडीशी थांबली आहे. या संघाच्या धावसंख्येला आता चकाकी लावेल का? धावसंख्या 2.2 चेंडू नंतर 21 वरती पोहोचली. सुहास वा सुंदर पटका ओव्हर द पॉइंट. चेंडू निघून चालला आहे ट्रॅव्हल होत असताना. पंथांचा इशारा काय असेल? यस, येतोय सीमा पार. अप्रतिम क्रिकेटचा पुस्तकी, क्रिकेटचा मादक सौंदर्य दर्शवणारा अचूक टप्पा. टप्प्यावरती नियंत्रण आणि नियंत्रणाला दिलं 4 धावांचं गोलंदाजाला आमंत्रण. नक्कीच कृष्णा यांच्या बॅट मधून हा चांगला फटका पाहायला मिळाला. चौकार पाहायला मिळाला आपल्याला. सुहास यांनी आता येताच आपल्या बॅटिंगचा आभास करून दिला आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका पाहायला मिळाला. नक्कीच चांगला फटका पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी आपण पाहतोय सुहासच्या बॅट मधून सातत्याने होते. अचूक टप्प्यावरती करेक्ट कार्यक्रम करतोय सुहास. यावेळेस सुंदर फटका स्मॅश केलाय चेंडूला. आहे क्षेत्ररक्षक तिथे, कॅच कुठेतरी ड्रॉप होते, परंतु एकच धाव इथे पूर्ण केली जाते. यावेळेस थोडं पम्बलिंग पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती या टीमने या मॅच मध्ये स्वतःला स्थानापन्न केलाय, परंतु ढिसाळपणा यावेळेस पाहायला मिळाला. धावसंख्या पोहोचली 27 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पॉइंटला बॉल ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉल येतोय. अंपायरकडे दाद मागली होती, परंतु डॉट बॉल येतोय. यावेळेस चेंडूला ग्लान्स केलाय. बॅकवर्ड रिझन मध्ये चेंडू जात असताना एक धाव इथे पूर्ण केली जाते डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या पोहोचली 28 आकड्यावरती. धावसंख्या 28 या आकड्यावरती पोहोचली आहे. दर्जेदार आपण ही टुर्नामेंट पाहतो. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत मोरिया 11 चिराळे वारून आयोजित कैलासाची सूरज स्मृती चषक आणि या चषकातील आत्ताची रंगतदार आपण मॅच पाहतोय. येळवण दुगाई विरुद्ध रोहन 11 मांगले. तर येळवण दुगाईची आतापर्यंत धावसंख्या 28 झाले. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2:55 झालेत आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्ग वरती विकास आहे. चौथं षटक, स्लॉटचं षटक, महत्वाचं षटक घेऊन गोलंदाजी मार्ग वरती आपण विकास यांना पाहतोय. चला तर कॉल असेल
कल्पतरू चाळकेवाडी व फुपेरे या संघाला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस का बॉस कक्षामध्ये यायचंय. चला स्पीड अप घ्यायचंय. धावसंख्या पोहोचली 28. 2 गडी बाद झाले आहेत आणि स्लॉटचं षटक महत्वाचं षटक. गोलंदाजी मार्ग वरती आपण विकास यांना पाहतोय. इथे भन्नाट वेग आणि वेगाला आहे नियंत्रण आणि इथे भेटते डॉट बॉलचं फलंदाजाला आमंत्रण. टप्पा थोडासा मागे ठेवलाय आणि केजीने जी हाईट अपेक्षित केली होती टप्पा पडल्यानंतर जी उसळी ती त्याला उसळी भेटलेली नाहीये. चेंडू थोडासा खाली राहिलाय आणि डॉट बॉल येतोय. बिंदी गेंद आणखीन एक चेंडू निर्धाव. यावेळेला पहा वेग आहे परंतु वेगाला नाहीये दिशा. आता होईल दुर्दशा. व्हाईट बॉल. पंचांचा कॉल. दिस इज अ व्हाईट बॉल. विकास यांनी अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न ठेवलाय परंतु यश भेटत नाहीये. यावेळेस ब्लॉकल पद्धतीचा चेंडू अगदी खोदून काढला होता. चेंडू डेप मध्ये ट्रॅव्हल होत असताना पहिली धाव पूर्ण केली जाते आणि दुसरी देखील यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल. धावसंख्या पोहोचली 31 या आकड्यावरती. 2 गडी बाद झाले आहेत परंतु त्यानंतर समांतर असे रन रेट आपल्याला पाहायला मिळते. श्री सर नक्कीच रन रेट समांतर पाहायला मिळतंय. गोलंदाज चालाक आहे चतुर आहे. 2 चेंडूच्या खेळानंतर त्याने 3 धावा खर्च केलेत फक्त. समोर आले सरळ बॅटीने फटका. विषयमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगल्या रीतीने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय आणि चेंडू मात्र स्ट्रेट रिजनला वेगाने फेकी होईल. दरम्यान सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. बॅक टू बॅक 2 धावा प्राप्त करण्यात यश प्राप्त होते. धावसंख्या पोहोचली आहे 33. दादांचा प्रयत्न सातत्याने चालू आहे मोठा प्रहार करण्याचा परंतु त्यांना यश प्राप्त होत नाही. परंतु 1x2 कन्वर्ट चालू आहे. आतापर्यंत 3 चेंडू फेकले आहेत स्लॉटच्या षटकामधले. महत्वाची मॅच आपण पाहतोय. 3 चेंडू शेष आहेत. कशी चकाकी दिली जाईल काय पाहता स्कोर बोर्ड. नक्कीच आता 3 चेंडू राहिलेत म्हटल्यानंतर केजी यांची बॅट आतापर्यंत शांत आहे परंतु संत नाहीये. आडव्या बॅटीने फटका क्षेत्ररक्षकाला दिले हुलकावणी आणि चकाकी आता मात्र देते आणखीन चकाकी आणि या 4 धावाने धावफलक पुढे सरकले जाईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचते 37 या आकड्यावरती. ओमकार होते. ओमकार यांनी स्वतःला थांबवलं शेवटच्या क्षणाला. कॅच की बॉल अडवायचा या दुविधा मनस्थितीमध्ये त्यांच्याकडून मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र धावसंख्येला चकाकी लागताना पाहायला मिळते. 37 धावा स्कोर बोर्ड वरती. या स्लॉट मध्ये होता मोठा फटका शोधण्याचा प्रयत्न आणि गडीवाद होते. चांगला आपल्याला यष्टी रक्षकाने ची कामगिरी पाहायला मिळते. 3.5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 37 वरती. आतापर्यंत 3 विकेट. शेवटचा चेंडू या इनिंग मधील. शेवटचा चेंडू या शेवटच्या षटकातील आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरला जातोय. आपण पाहतोय एळवन जुगाई या संघाकडून. मौल्यवान चेंडू आणि या मौल्यवान चेंडूला चकाकी कशी लावली जाईल ते पाहावं लागेल. केजनच्या बॅटमधून अलॉंग द ग्राउंड चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येईल फेकी करेल. दरम्यान दुसरीसाठी धाव आणि ते मात्र यष्टी झाली उद्ध्वस्त आणि धावबाद फलंदाज होतोय. विकेटचं पतन. फलंदाज गो टू द टॅकआउट. प्रथम फलंदाजी करत असताना एळवन जुगाई संघाने 38 धावा स्कोर बोर्ड वरती लावले आहेत म्हणजेच 39 टू विन असणार आहे. या ठिकाणी माननीय आदरणीय माऊली पाटील यांचं शुभागमन होतंय. त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत. धावत आलेत पळत आलेत आणि मैदानाच्या आणि या मंचाच्या चरणी नतमस्तक झालेत. जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता असेल. चला संघ स्पीडअप घ्यायचंय. आपलं क्षेत्ररक्षण सजवायचंय. एळवन संघ या ठिकाणी कल्पतरू 11 चाळकेवाडी या संघाचं आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक मनाच्या अंतःकरणापूर्वक सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत. वेलकम सर. चला स्पीडअप घ्यायचा आणि लाईनअप मध्ये यायचंय टीम.
एळवन जोगाई संघ प्रथम फलंदाजी करत असताना 38 धावा स्कोर बोर्ड वरती लावल्या गेल्या. 4 षटकांचा आपण सामना खेळतोय म्हणजे 24 चेंडू मध्ये 39 धावांचं लक्ष्य उभं केलं आहे. नक्कीच 24 चेंडू 39 धावा 24 चेंडू समीकरण असं असेल. 24 चेंडू मध्ये 39 धावा बनवायच्या आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं. रोहन 11 मांगलेसाठी 39 धावा बनवणं गरजेचं असेल तर एळवन दुगाई या संघासाठी 39 धावा रोखणं गरजेचं असेल. रोखण्याचं वाट माझी वादळे होतील आतुर, जरी डोळ्यांत गेली धूळ तरी थांबण्यात उसंत नाही. कारण विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे तरी पुन्हा उडेन मी. अडवू शकेला मजला कोणी अशी कोणती भिंत नाही. कोण कुणाला अडवणार नाहीये, कोण कुणाला पराभूत करणार आहे हे या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी आणि हाच पाठलाग रोखण्यासाठी एळवन जुगाई टीम मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी दाखल झाली आहे. नक्कीच सर, कोणताही जो सामना असेल लो स्कोरिंग मॅचेस टाईट मॅच होत असतात. 24 चेंडू मध्ये 39 धावा बनवायच्या आहेत. सकारात्मक आणि एकात्मता याच्यामध्ये फरक आहे. कारण की तुम्ही जर 11 जण आहात, 11 जण एक मिळून एकनिष्ठ होऊन खेळाल त्यावेळेस सकारात्मक उत्तर तुम्हाला भेटतं आणि त्याच उत्तरावरती मार्गस्थ असताना दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम फलंदाजी करताना 38 धावा स्कोर बोर्ड वरती लागल्या गेल्या, परंतु त्यानंतर कमबॅक करणारी एक ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. स्लॉटचं षटक चांगलं हाताळलं गेलं आणि 39 धावा चेसिंग असेल संघ रोहन 11 मांगले. रोहन 11 मांगले चेस साठी ओपनिंगची पेर मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल झालेली पाहतोय. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय. शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत मोरिया 11 चिराळे वारून कैलासाची सूरज स्मृती चषक सन 2025 सहवास जरी तुटला असला तरी सूरज तुमची स्मृतिगंध देत राहील. आयुष्याच्या आणि क्रिकेटच्या प्रत्येक क्षणोक्षणाला आणि प्रत्येक पावला पावलाला सूरज तुमची आठवण आणि तुमची स्मृती कायम येत राहील. आणि तुमची स्मृती आम्हाला आली आणि तुमच्या स्मृती निमित्त आम्ही या ठिकाणी कैलासाची सूरज स्मृती चषक या ठिकाणी आयोजित केले गेलेलं आहे. टीम मांगले विनंती असेल आपण आपला 12th मॅन समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. गोलंदाज जी मार्क वरती आपण सुशांत यांना पाहतोय आणि बॅटिंगचे ओपनिंगचे पेअर दोन्ही फलंदाज पाहतोय दत्ता आणि सचिन यांना. 39 धावाचा पाठलाग कोणत्या पद्धतीने केला जाईल ते येणारे 24 चेंडूच आपल्याला सांगतील. चला आता स्पीडअप घ्यायचा आहे. पंच 20 मिनिटाचा अवधी आणि टायमरची टिकटिक चालू होते आणि टिकटिक जशी डोक्यात वाढते तशी काळजाचे ठोके देखील वाढतायत. कारण की 24 चेंडू 39 धावांचा लक्ष्य. एव्हरी गो. स्ट्रायकिंग एंड वरती सचिन तर नॉट स्ट्राइक एंड वरती दत्ता. पहिला चेंडू चेंडू हवेमध्ये उडवला. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगचा आणि पकडली झेल. पहिल्या चेंडू वरती पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज गो टू दी डगआउट जावं लागेल. महत्वाचा गडी बाद झालाय. ओपनिंगच्या पेअर मधले पहिल्या चेंडूवरती फर्स्ट ब्रेक थ्रू यावेळेस आपल्या संघासाठी मिळवून देत असताना पाहतोय सुशांत यांना. बोललो होतो शांत आहे पण संत नाही आणि संत वाहते आपली पंचगंगा. नक्की संत वाहते पंचगंगा आणि सुशांतने मात्र संत आहे हे आधी दाखवून दिलं होतं. आणि सुशांत ज्यावेळी गोलंदाजी मार्क वरती येत होता त्यावेळेला ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करत येत होता आणि आपण पाहिलं मृदुंग वाजला. विकेटचं पतन कट असा आवाज आला आणि हाच कट रचतोय आणि विकेटचं होते पतन. नक्कीच अतिरिक्त उसळी आपल्याला पाहायला मिळाली चेंडू मध्ये श्री सर. ज्या पद्धतीने चेंडू हाताळला गेला परफ्यूम बॉल ऑफ द मॅच म्हणावं लागेल आणि त्यावरती कुठेतरी बॅलन्स नव्हता शॉट मध्ये आणि विकेटचं पतंग होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आता आपण बॅटिंग मार्क वरती पाहतोय ओमकार यांना. सुशांत यांनी पहिल्या चेंडूवरती फर्स्ट ब्रेक थ्रू मिळवून दिला आहे संघासाठी. लो स्कोरिंग मॅच आणि या मॅचेस बनतात. या मॅचेस बघण्यासाठी पण तिकता मजा येते कारण की सगळ्यामध्ये जोश असतो, उत्साह असतो. टाळ्यांचा कडकडाट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहताना मिळतोय. यावेळेस गॅप भेदून काढला आहे आणि ज्या पद्धतीने चेंडू आला होता तितक्याच वेगाने चेंडू निघून चाललाय सीमे पार. होतोय फरार. येतोय खणखणीत चौकार. बॉल गोज लाईक अ ट्रेस बुलेट. टप्पा पडल्यानंतर बुलेट प्रमाणे चेंडू अंगावरती आला होता आणि त्याला तसाच वेगात पाठवून दिला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून इनफिल्ड कव्हर करून चेंडूने चौकार घेतला. चौकारच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 4 या आकड्यावरती. नक्कीच धावसंख्येचा श्रीगणेशा केला जातोय. ओमकार ऑफ द मार्क. पहिली धाव त्याच्या बॅट मधून संघासाठी आणि त्याच्यासाठी. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकातील 2 चेंडू झालेत. आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक थोडासा स्क्वेअर लेगच्या दिशेला घेतला जातोय.
यावेळेस हेलिकॉप्टर, परंतु लँड होतंय का नाही पाहावं लागेल. येस, 1 बाउन्स लँड होतंय. नक्कीच हेलिकॉप्टर उडवलं होतं, भिडवलं होतं. क्षेत्ररक्षक धावत येत होता, त्याच्या पुढे टप्पा आणि डोक्यावरून मस्तक पर सरदस्तक चेंडू झाला फरार आणि भेटला चौकार. चौकार आणि आणखीन धावा वाढतात 4. धावसंख्या होते 8. 3 चेंडूंचा खेळ झाला. 8 वरती 1 विकेट. पहिल्या चेंडूवरती सुशांतचा बोलबाला होता, परंतु ज्या अक्षरशः ओमकार मैदानाच्या आतमध्ये आले, डगआउट मधूनच सेट होऊन आले आहेत बहुतेक. नक्कीच जसा ओमकार मैदानाच्या आतमध्ये उतरलाय तसा चौकारांचा चमत्कार आपल्या समोर उभा राहिलाय. यावेळेस बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना घोषांकी क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव इथे प्राप्त केली जाते. स्कोर बोर्ड 9. 1 गडी बाद. 1 गडीचे बाद नंतर धावसंख्या 9 या आकड्यावरती आहे. आता मात्र ओमकार कशा प्रकारे रणनीती आखेल. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. 9 झालेत, अजूनही 30 धावा आहेत आणि 20 चेंडू आहेत. 20 चेंडू असतील, परंतु काय प्लॅनिंग केलं जाईल. यावेळेस पुन्हा एकदा अप ट्रॅकर होता चेंडू फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना पुन्हा एकदा 1 धाव इथे प्राप्त केली जाते. धावसंख्या पोहोचले 10 आकड्यावरती. 5व्या चेंडूवरती 1 धाव प्राप्त केली जाते. बघा श्रीधर, बॅक टू बॅक 2 मोठे प्रहार केल्यानंतर 2 सिंगल घेतल्या गेल्या. हे सेन्सेबल क्रिकेट आपण पाहतोय. नक्कीच मेडिटरी पॉवर प्लेचं पहिले षटक आणि पहिल्या षटकामध्ये मेडिटरी मध्ये आतापर्यंत 2 चौकार घेतलेत. त्याच्यानंतर थोडेसे शांत राहिलेत. आता मात्र शेवटचा चेंडू शेवटी कसा असेल. शेवटचा चेंडू हवेमध्ये उडवला, भिडवला. हवाई यात्रा, क्रिकेटची जत्रा, कैलासाची सूरज स्मृती चषक सन 2025 चा येतोय हा कणकणीत पॉवरफुल षटकार. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. पहिले 2 चेंडू स्वतःला थांबवले होते, परंतु यावेळेस फुल पॉवरफुल, हाऊसफुल आणि सक्सेसफुल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच सक्सेसफुल झालाय आणि हा सक्सेसफुल धावसंख्या होऊन जाते 16. षटक क्रमांक 1 होते सांगता. एका षटकानंतर धावसंख्या येते 16 या आकड्यावरती. आता मात्र 18 चेंडू 23 धावांची गरज असणार आहे. आता काहीतरी वेगळी रणनीती आखावी लागेल, कमबॅक करावा लागेल. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करून दिली होती, परंतु त्यानंतर बॅटर ओमकार ज्याने 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 16 धावा खेचल्या, त्याने कमबॅक करून दिला आहे मॅच मध्ये. चला तर मित्रांनो, स्पीडअप घ्यायचा आहे. पंच 20 मिनिटाचा अवधी दिलाय प्रत्येक इनिंग साठी. आतापर्यंत 6 मिनिटे तुम्ही खर्च केले आहेत. 18 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असताना आता मात्र गोलंदाजी मार्क वरती एळवन जुगा या संघाकडून कर्णधार गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. किरण गोलंदाजी मार्क वरती असेल. षटक क्रमांक 1 कंप्लीट, धावसंख्या 16. किरण तयार. पहिला चेंडू आडव्या बॅटने फटका उडवलाय, भिडवलाय थेट सीमा पार. इट इज अ करारावार. बल्ला घुमा, मैदान झुमा, गेंद तारा मंडल में सीधा 6 रन. नक्कीच ओमकार ज्या पद्धतीने खेळत होता त्याची खेळी आणि खेळपट्टीचे अभ्यास कुठेतरी दत्ता करत होता आणि दत्ता आत्ता मारतोय षटकार. दत्ता आत्ता मारतोय षटकार आणि समीकरण बदलतंय, समीकरण हलतंय. समीकरण यावेळेला आणखीन एकदा फटका चांगला मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे त्याला हुलकावणी देऊन झालाय फरार. भेटला एक अणकणिक अप्रतिम चौकार. आता समीकरण हलतंय, समीकरण डुलतंय, समीकरण बोलतंय. 16 चेंडू 13 धावा. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता आणि आडव्या बॅटने समाचार घेतोय आणि क्षेत्ररक्षकाला कोणती संधी नाही तिथे चेंडू अडवण्याची. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती पण बाउंड्री प्राप्त करताना पाहतोय आपण दत्ता यांना. धावसंख्या पोहोचल्या 26 या आकड्यावरती. यावेळेला वेग ठेवला होता अवे फ्रॉम द बॉडी, बॉडी पासून खूप दूर आणि इथे मात्र डॉट बॉल. बिंदी गेंद, अचूक टप्प्याचा भेदक मारा गोलंदाज किरण याच्याकडून होतोय. नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल येतोय. यावेळेस ब्लॉकर पद्धतीचा चेंडू, क्षेत्ररक्षक आहे तिथे, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या प्राप्त केले जातात. धावसंख्या पोहोचले 28 या आकड्यावरती. धावसंख्या पोहोचली आहे आता मात्र 28 वरती. पुन्हा एकदा किरण तयार. 4 चेंडू झालेत. यावेळेला थोडासा खाली राहिला चेंडू, सबमरीन डिलिव्हरी आणि लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. घोषांकी क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय, पंचांचा इशारा येतोय आणि एका धावेने आता मात्र धावसंख्या 29 आकड्यावरती. 1.5 चेंडूंचा खेळ झालाय. समीकरण पाहिलं तर 13 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता.
चला तर कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं आहे, आत्मविश्वास मोठा ठेवला पाहिजे. मॅच कधी बनू शकते, एक विकेट आपल्याला कमबॅक करून देऊ शकते. यावेळेस आप ट्रॅकर होता, स्मॅश केला चेंडूला थर्ड मॅनच्या दिशेने. एक धाव इथे प्राप्त केली जाते. धावसंख्या पोहोचले 30 या आकड्यावरती. आता मात्र 12 चेंडू 8 धावांची गरज असणार आहे. चला बॉल घ्यायचा, कॅरी करायचा बॉल. चला लगेचच बॉल आतमध्ये पाठवायचा आहे. चला मित्रांनो थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे, कारण स्पीडअप आपल्याला राहणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी रोड वरती बॉल गेला आहे. यावेळेस मॅच केलाय हार्ड अँड लॉंग, येतोय कणकणीत षटकार. नक्कीच खणखणीत षटकार येतोय आणि षटकाराच्या मदतीने आता मात्र धाव संख्या पोहोचलीये 36 या आकड्यावरती. 11 चेंडू 3 धावा. 11 चेंडू 3 धावांची आवश्यकता असताना चांगला फटका आपण पाहिला फलंदाज दत्ता यांच्या बॅट मधून. नक्कीच आपण पाहिले गेलं पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली होती, परंतु त्यानंतर संघासाठी संपूर्ण समर्पण देत असताना चेंडू डाऊन द ग्राउंड खेळाय. थोडी मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. जर्सी नंबर 45 होते तिथे आणि एक धाव इथे पूर्ण केली जाते. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने धाव संख्या आता पोहोचले 37 या आकड्यावरती आणि विजयापासून 2 पावलं दूर राहिले टीम या वेळेला. यावेळेस पुन्हा एकदा चांगलं कलेक्शन पाहायला मिळालं. वाह काय सुंदर फेकी. एस आउट, OUT आउट. बॅटर गॉन, विकेट होईल पतन, बॅटर मैदानाच्या बाहेर. थोडासा निष्काळजीपणा पाहायला मिळाला बॅटर कडून. हलक्या रीतीने धावले आणि त्यानंतर कुठेतरी विकेटचं पतंग होताना आपल्याला पाहायला मिळालं. चला न्यू बॅटर स्पीडअप घ्यायचा आहे. 2 धावांची आवश्यकता आहे रोहन 11 मांगले या संघाला जिंकण्यासाठी. अंकुश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नो स्ट्राइक एंड वरती असेल. ओमकार स्ट्राइकिंग एंड वरती 24 धावांवरती खेळतोय. 8 चेंडू 24 धावा. अप्रतिम बॅटिंग ओमकारची राहिली आहे. तोच ओमकार स्ट्राइकिंग एंड वरती असेल. आता कशा प्रकारे फटका सजवेल. 2 धावांची आवश्यकता पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी. 11 दुगाई विरुद्ध रोहन 11 मांगले हा रंगतदार सामना आपण पाहतोय आणि शेवटच्या टप्प्यात हा मॅच येऊन ठेपलाय. यावेळेला चेंडू हवेमध्ये, पॉइंटचा क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली, पकडले झेल. ओमकार बॅक टू द जगआउट. ओमकारला यावेळेस परतावं लागतंय. बाद होते ओमकार. आता मात्र 8 चेंडू 2 धावांची गरज असताना मॅच अगदी शेवटच्या टप्प्यात आलाय आणि ते आपण पत्त्याच्या घराप्रमाणे विकेट ढासळताना पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकास उतरला गेलाय. विकास कशा प्रकारे आता खेळ केले. 2 धावांची आवश्यकता आहे. टॉस साठी कॉल दिला जातोय. कल्पतरू 11 तारकेवाडी विरुद्ध फुपेरे दोन्ही कर्णधार. टॉस साठी यायचा आहे. यावेळेला चेंडू हवेमध्ये पाठवला आणि हा हवेत जाणारा चेंडू हेळकावणे विजयाची चाहूल देत आहेत टीम रोहन 11 मांगले या संघाला. हार्ड लक बॅड लक टीम येळवन जुगाई. आपण थोडेसे कमी पडलात मित्रांनो. आपला खेळ कमी नव्हता आणि जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. टॉस साठी लगेचच यायचं आहे कल्पतरू 11 तारकेवाडी आणि फुपेरे. चला दोन्ही कर्णधार टॉस साठी लगेचच यायचं आहे. आपण दर्जेदार ही स्पर्धा पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय.